शिर्डी साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले। गेल्या 42 वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली बळ मिळाले असून त्यांनी आझाद मैदान मुंबई येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे प्रश्न तीव्र झाला। याच पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी उपसमिती अध्यक्ष म्हणून योग्य समन्वय साधत सकारात्मक मार्ग काढला। समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल सकल मराठा समाज व संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ गव्हाणे, राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रभाकर गुंजाळ, सचिन गुंजाळ, अक्षय गुंजाळ, राहता शहराध्यक्ष प्रशांत सदाफळ, सागर प्रवीण बनकर, प्रदीप डांगे, रामदास वाघे, संदीप कमे, साकुरीचे सरपंच संदीप दंडवते, खडक्याचे सरपंच सचिन मुरादे, बंटी श्रीखंडे, अक्षय गुंजाळ, अजित मुजमुले, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय शेळके, संदीप त्रिभुवन, पवन आरंगळे, श्री प्रभाकर गुंजाळ, सचिन गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, धनराज गुंजाळ, गोकुळ कांडेकर, विकास गुंजाळ, समाधान सोनवणे, निलेश गुंजाळ, भीमसेन सोनवणे, महेश सोमवंशी, शाबाज सय्यद, सागर कालेकर, दीपक जगधाळे, अजित मुजमुळे, संभाजी ब्रिगेडचे व सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।